एकदम काळा कुट्ट झालेला तवा फक्त एक चमचा हळदीने एकदम चकाचक कसा काढायचा ते बघू. आता हा एकदम काळा झालेला मागून पुढून दोन्ही साईडनी एकदम काळा झालेला तवा आहे. आता हा तवा गॅस पेटून सगळ्यात आधी थोडासा तापून घेतला. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा हळद या तापलेल्या तव्यावर टाकलेली आहे. आता या हळदीमध्ये अजून 2 वस्तू टाकायच्या आहे की ज्या किचनमध्ये सहजासहजी उपलब्ध होतात. म्हणजे आपल्याला यामध्ये सोडाही न टाकता फक्त 3 साहित्यामध्ये तवा एकदम चकाचक काढायचा आहे. हळद थोडीशी काळी झाली त्यानंतर 1 चमचा यामध्ये मीठ टाकलेला आहे. या पद्धतीने सगळीकडं तव्याला पांगून आणि त्यानंतर पुन्हा कापून घेतलेला लिंबू घेतलेला आहे. तोही आता हा लिंबू असाच घेऊन त्याच लिंबाच्या फोडीने कापून घेतलेल्या लिंबानीच ही हळद आणि मीठ सगळीकडं सगळ्या तव्याला लावून घेतलेली आहे. आता लिंबू लावल्यानंतर पुन्हा जे हळद मीठ टाकलेलं आहे ते काळं होऊन द्यायचं आहे थोडंसं. म्हणजे एवढ्या वेळ तवा तापत ठेवायचा आहे. जास्त वेळ न लागता फक्त 5 मिनिटात हळद आणि मीठ काळं होतं. म्हणजे गॅसही जास्त वाया जात नाही. आता हळद मीठ काळं झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे. थोडासा तापलेला तवा असताना सांडशीने पकडून उलटणीने या पद्धतीने सगळं जे लिंबू हळद मीठ चिटकलेले आहे त्यासोबतच तव्याला जे काळं असतं तेही निघालेलं आहे. या पद्धतीने एकदम प्लेन असा तवा झालेला आहे. आता या ठिकाणी एक पॉलिश पेपर घेतलेला आहे. घासणीने घासलं की पोळ्या चिटकता म्हणून या पद्धतीने पॉलिश पेपर घेतलेला आहे. याने तवाही छान निघाला जातो. आणि यामध्ये थोडंसं तवा कोमट असतानाच घासला की पटकन निघतो. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम किंचितसं असं कोलगेट घेतलेला आहे. साबणाऐवजी किंवा साबणाऐवजी कोलगेट घेऊन हा तवा घासलेला आहे. या पद्धतीने 5 मिनिटं असा तवा घासला की तवा एकदम छान असा निघतो. आता एका साईडनी तवा घासून झालेला आहे. आता तव्याची जी मागची बाजू आहे त्याला जे हळद मीठ बाजूला ठेवलेलं होतं काळं झालेलं तेही लिंबाने लावून घेतलं आणि कोलगेट न टाकताच किंवा साबण न लावताच फक्त या हळद मिठाने हा तवा पॉलिश पेपरने घासून काढलेला आहे. काही मिनिटातच एकदम चकाचक कितीही झालेला काळा झालेला तवा एकदम चकाचक असा निघतो. पाणी टाकून तव्याचा मागचा भागही घासून काढला. दोन मिनिटं घासल्यानंतर हाताला एवढं असं तव्याचं सगळं काळं लागलेलं आहे. म्हणजे जेवढं तव्याला काळं होतं तेवढं तव्याला अगदी सहज निघालेला आहे. कमी मेहनतीमध्ये एकदम छान असा
जुन्यातील जुना तवा हा निघालेला आहे.